चेंडू टाकण्यात यावा. पंच बाबू त्वरित सामना चालू करावा. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आणि गोलंदाजासाठी आले ते पुन्हा एकदा प्रमोद आणि स्ट्राईकवर आहे ते नजमुल. नॉन स्ट्राईकला गोपी. लॉंग ऑन आणि डीप मिड विकेटच्या दिशेने आपल्याला एक फिल्डर आणि लेग साइडच्या दिशेला एक फिल्डर दिसतोय. पॉवर प्लेचं हे षटक आहे. तर बघू प्रमोद कशी गोलंदाजी करतोय ते. फिल्डिंगच्या प्रमाणे त्यांना हा पहिला चेंडू घेऊन येतो तो प्रमोद. कीपरच्या मागे प्रेक्षक जे आहेत त्यांनी थोडंसं मागे मागे व्हायचं विनंती. खेळताना अडचण येऊ नये म्हणून. खूप सुंदर असा फिल्डिंग. खूप वेगाने टाकलेला हा चेंडू. तितक्यात सुंदरपणे तो टोलवून लावलाय ऑफसाईडच्या दिशेने आणि सिंगल मात्र पूर्ण केलेले नजमुल यांनी. स्कोरबोर्ड त्यांचा चालू झालाय. एक चेंडू एक धावा. प्रेक्षकांना विनंती विकेट किपिंगच्या मागे कोणीही बसू नये. फिल्डिंग मध्ये थोडे चेंजेस बघायला मिळतात आपल्याला. स्ट्राईक वर आले ते गोपी. थोडीशी धाव वाईटच्या स्वरूपात. एक चेंडू 2 धावा. थोडासा अडथळा वादळामुळे पूर्णपणे बीट झालेत गोपी. परंतु एक धाव काय रोखू शकले नाही. 2 चेंडू 3 धावा. सुंदर अशी आतापर्यंत बॉलिंग बघायला भेटली प्रमोद यांच्या मार्फत. खूपच सुंदर अशी बॉलिंग आतापर्यंत नजमुल यांना खूप पटके मारता नाही आलेत. 3 चेंडू 4 धावा. दोन्ही फलंदाजांना बांधून ठेवलं त्यांनी. प्रमोद यांची खूप सुंदर अशी गोलंदाजी बघायला मिळालेली आहे आपल्याला. फील्डच्या सेटिंग प्रमाणे ते आपली गोलंदाजी करतायत. बघू आता चौथा चेंडू. सुंदर असा डोलर चेंडू ऑफसाईडच्या दिशेने गॅप मध्ये जातोय. बघू किती धावा धावा पळून काढण्यात त्यांना यश येते. 2 धावा काय रोखू शकले नाही ते. तेवढेच सुंदर अशी बॉलिंग करताना कर्णधार प्रमोद. आणि 4 चेंडू 6 धावा. आतापर्यंत पॉवर प्लेच्या ह्याच्यामध्ये एकही षटकार किंवा एकही चौकार आलेला नाहीये. खूप सुंदर अशी बॉलिंग केली ते आणि चांगला टोलवलाय. आणि मी म्हटलं आणि तसा चौकार आलेला आहे.
अशी गोलंदाजी केली होती प्रमोद यांनी. बघूया कम बॅक करतायत का. पुन्हा एकदा सामोरे जायला तर गोपी. संघाची धाव संख्या झाली ती 10. शेवटचा चेंडू पॉवर प्ले मधला आणि हा बघूया किती धावा मिळत आहेत. आणि खूपच सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट. नजमुल आणि गोपी यांचं 2 धावा भेटत आहेत. तेवढी सुंदर असं क्षेत्ररक्षण. 2 पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे ती 12. त्वरित क्षेत्ररक्षण लावून पुढचा षटक चालू करायचंय. पुढची ओव्हर घेऊन येतात ते मला वाटतं साहिल. साहिल आणि समोर जाईल ते नजमुल. आता शेवटच्या 2 ओव्हर बाकी. 12 ही धाव संख्या. दुसऱ्या षटकातली पहिला आणि हा अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात. पंच बाबू यांनी अवांतर असं डिक्लेअर केले. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे ती 13. खूपच सुंदर अशी बॉलिंग. पूर्णपणे त्यांना मारायला चान्सच देत नाहीयेत. सुंदर अशी बॉलिंग साहिल यांची. याच्या अगोदर जी ओव्हर टाकली प्रमोद कर्णधार यांनी एवढी सुंदर अशी ओव्हर टाकली. फक्त 12 धावा दिल्या. आता झालं ते 14 धावा. 1 बॉल 14 धावा. पुन्हा एकदा गोपी स्ट्राईकवर. बघूया किती धाव संख्या करतो आपल्या संघासाठी. टोललेला आणि हा खूपच सुंदर असा झेल पकडलेला आहे आर्यन यांनी. आणि हा आउट होतोय तो गोपी. तेवढा सुंदर असा चांगला झेल टिपलेला आहे तो आर्यन यांनी. दोन चेंडू 14 धावा. स्ट्राईकवर असतील ते जय. जय यांनी थोडीशी घाई केल्याबद्दल धन्यवाद. आपल्याला सर्व सामने संपवायचे आहेत. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि हा खूपच सुंदर असा शॉट मारलाय. बघूया किती धावा मिळतात पण 1 धाव काय रोखू शकले नाही आणि स्ट्राईकवर येतात ते नजमुल पुन्हा एकदा. बघूया किती चौकार आणि षटकारची आतिषबाजी होते त्यांच्या बॅटमधून. तीन बॉल 15 धावा. स्ट्राईकवर आहे ते नजमुल. साहिल आपला 4था चेंडू घेऊन येत आहे आणि हा टोलवला लेगच्या दिशेने आणि हा षटकार थोडा वाचलाय. नाही तर तिकडे मर्सिडीज उभी आहे. त्या मर्सिडीजला हिट झाला. नजमुल थोडासा वाचला नाहीतर मर्सिडीज तुमच्या नावावर झाली असते आता. चौथा चेंडू पुन्हा एकदा लेगच्या दिशेने आणि हा सुंदर असा कॅच घेतलेला आहे संदेश यांनी. खूपच सुंदर खेळ.
खूप सुंदर असं गाणी वाजवतात तुम्ही. सतीश यांना विनंती, आपण लवकर. 5 बॉल झालेत, शेवटचा चेंडू आहे आणि धाव संख्या झाली आहे ती 21. 5 चेंडू 21 धावा. साहिल यांची खूप सुंदर अशी गोलंदाजी. त्यांनी मोठा मासा गळा लावलाय, तो म्हणजे नजमुल्याच्या स्वरूपात. आणि पुढील फलंदाज आलाय तो सतीश, खूप अनुभवी खेळाडू. सतीश उर्फ दादा मात्र मैदानात मोठी फटकेबाजीसाठी फेमस. पहिला चेंडू त्यांनी टोलवलेला आहे तो डीप मिड विकेटच्या दिशेने. बघू काय होतंय ते. आणि झेल बाद. आणि त्यांना भोपळे. बॉस 18 यांचं मात्र मैदानात आगमन. 2 ओव्हर 21 धावा. शेवटचं हाणामारी सेटिंगसाठी आलेले आहेत कर्णधार स्वतः. आणि नॉन स्ट्राईकवर अजूनही जय आहेत. बघूया आपल्या शेवटच्या हाणामारीच्या षटकमध्ये किती धावा जमवत आहेत आपल्या संघासाठी. या स्पर्धेतील आतापर्यंतचा हायेस्ट स्कोर आहे तो 64 आणि तो देखील आदर्श यांनीच केला होता. आणि पुन्हा एकदा बॉलिंगसाठी सज्ज संदेश. त्यांनी ह्याच्या अगोदरची मॅच आपल्या संघासाठी जिंकून दिली होती. स्ट्राईकवर आहे ते जय. धावसंख्या झाली होती 21. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर शेवटचे 6 चेंडू. संदेश टू जय. पूर्णपणे बीट झालाय तो जय. आणि सुंदर असा तो थ्रो होता, पण मात्र स्टंप नेमू नाही शकले ते. आणि एक चोरटी धावून पळून काढलेली आहे. आणि स्ट्राईकवर आले आहेत ते योगेश कांबळे. तेवढं सुंदर असं कव्हर केलाय तो मागे फिल्डरने. अतिरिक्त धाव नाही दिली. आणि पुन्हा एकदा योगेश तयार. शेवटचे 5 चेंडू बाकी. बघूया आपल्या धाव संख्या. आणि आटोलोला लेगच्या दिशेने बघूया किती. आणि हा जेल बाद. आदर्श 11 विनंती, आपले बॅट्समन त्वरित पाठवावे. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. लवकरात लवकर आपले बॅट्समन पाठवावे. पंचांना पण विनंती, त्यांना सांगावे. आणि बॅट्समन, पुढील बॅट्समन आहे ते आदी. दोन चेंडू झालेले आहेत. 4 चेंडू बाकी आहेत. सावंत व्हिडिओ 4 चेंडू मध्ये किती धावा जमवत आहेत. 2 चेंडू 22 धावा. बघूया शेवटच्या 4 चेंडू मध्ये किती धावा येतात. खूप सुंदर अशी बॉलिंग करतात ते संदेश. तिसरा चेंडू आणि सामोरे जातील ते आधी. लेग साईडच्या दिशेने टोलवलाय. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण, पण एक धाव काय रोखू शकले नाही. धाव संख्या झाली ती 23. शेवटचे 3 चेंडू मात्र राहिलेले आहेत. आणि ह्याच्या अगोदरच्या आदर्शच्या मॅचमध्ये आम्ही पाहिलं होतं, जयनी शेवटच्या 2 चेंडूमध्ये 10 धावा मात्र मिळवून दिल्या होत्या त्यांच्या संघाला. एक षटकार आणि एक चौकार मारून. बघू आता ते पुन्हा हे कामगिरी करू शकतायत की नाही. एका हाताने टोलवला तो चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने.
मात्र झेल बाद होते प्रमोद यांची चांगली अशी कलेक्शन. पुढील फलंदाज आले ते कार्तिक. शेवटचे 2 चेंडू. आदर्श इलेव्हन यांना एकावर एक हादरे. शेवटचे 2 चेंडू आणि धाव संख्या झाली होती 23. बघा शेवटच्या 2 चेंडू मध्ये किती धाव जमवत आहेत. आणि हा पुन्हा एकदा झेलबाद. आणि हा 2 विकेट घेतलेले आहेत लागोपाठ. सामन्यामध्ये बघितले होते त्यांनी खूप सुंदर गोलंदाजी केली होती. त्याचप्रमाणे आताही त्यांनी साजेस असा जेव्हा संघाला गरज होती त्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली आहे. स्कोर झालाय 23 आणि बॅट्समॅन नेम आहे सागर. बघूया संदेश हॅट्रिक घेत आहेत का. त्यांना खूप ह्या स्पर्धेतील मला वाटतं पहिलीच हॅट्रिक असेल यांच्या संदेश यांच्या थ्रू. सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे. शेवटचा चेंडू घेऊन येतोय तो संदेश. सुंदर असा टोललेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने. बघू काय होतंय ते. चांगलं असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागणार आहे. पंचांचा निर्णय रन आउट. संदेशांना हॅट्रिक काय घेता येते नाही पण संघाची हॅट्रिक झाले. लागोपाठ 3 विकेट गेलेत. शेवटचा विकेट हा रनआउटच्या स्वरूपात गेलाय. खूप सुंदर असं त्यांनी शेवटचं षटक टाकलंय. 4 रन मात्र खर्च केले तेही कोणासमोर आदर्श. आणि 4 विकेट मात्र घेतलेले आहेत त्यांनी त्यांच्या षटकात. बघू आता काय होतंय ते. सेवन 26 धावा करायच्या आहेत श्री 11ला. 18 चेंडू मध्ये 26 धावांची गरज. बघूया हा सामना मला वाटतं खूपच अटीतटीचा होईल. आदर्श कमबॅक करताय का आणि करेल. त्यांना एवढा अनुभव आहे या मैदानाचा. बॅटिंग साठी पाठवायचंय फलंदाज लवकर. श्री 11 आपल्याकडे खूप वेळ कमी आहे. बॅटिंग साठी फलंदाज पाठवायचे आहेत. आदर्शांना विनंती क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आत्ता उशीर झाला तर पुढील सामने आपल्याला कमी षटकांचे खेळण्यात येतील याची नोंद सर्व संघांनी घ्यायची. बॅट्समन अजून आलेले नाही आहेत. आलेत.
आर्यन आणि प्रमोद. पहिली ओव्हर बघूया कोण घेऊन येते. पंच सामना त्वरित चालू करा. आपल्याला लाभलेले पंच बाबू आणि संजय. शिवनेरी सेवा मंडळ आयोजित क्रिकेट टुर्नामेंट प्रथम वर्ष. जेवढी मेहनत सर्व कार्यकर्त्यांनी घेतले तेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आपल्या मंडळाचे रोकडे बंधू सकाळपासून मैदानात आणि पहिला चेंडू टाकला नजमुल यांनी आणि एक धाव काही रोखू शकले नाही. खूपच सुंदर अशी बॅटिंग करायला बघतोय आपण सकाळपासून आर्यन यांच्या बॅटिंग थ्रू. त्यानंतर आपण लॉट पाडणार आहोत. सेमीचे लॉट पाडणार आहोत आपण. याची नोंद जे कोणी समीमध्ये आहेत त्यांनी ते संपर्क साधायच्या स्टेजचे. आणि हा लेगच्या दिशेने डोलवलाय. बघू काय होतंय. आणि खूप सुंदर असा झेल पकडलेला आहे आणि प्रमोद कर्णधार क्रिकेट आहे काही होऊ शकतं. 26 टार्गेट आहे. 26 करायचे कंपल्सरी चेस आहे. आता 2 चेंडू 1 धाव झालेले आहे. आणि बॅटिंगसाठी आले ते दोन्ही संघाचे 12वा खेळाडू इथे नाही आहे. याची नोंद दोन्ही संघांनी घ्यायची आहे. बॅट्समन नेम नंतर काही झालं तर आम्ही जबाबदार नसणार आहे. दोन्ही संघात साहिल पुन्हा एकदा नजमुल. तिसरा चेंडू खूपच सुंदर असा चेंडू पण 1 धाव काय रोखू शकले नाही. 3 चेंडू 2 धावा. आदर्श 11 यांनी 25 धावा केल्या. जिंकण्यासाठी त्यांनी 26 धावांचं आव्हान ठेवलंय श्री 11 समोर. आणि पुन्हा एकदा आर्यन स्ट्राईकवर आणि चौथा चेंडू घेऊन येतोय तो नजमुल आर्यनसाठी. बघूया आर्यन किती धावा करतोय का पूर्णपणे बीट होतोय. आणि हा बीट झालाय. खूपच सुंदर असा चेंडू नजमुल यांनी टाकलेला आहे. अनुभवी खेळाडू. 4 बॉल 2 धावा. आतापर्यंत 2 धावा खर्च केल्या त्या नजमुल यांनी. 5वा चेंडू 2 धावा काही रोखू शकले नाही. 5 चेंडू 4 धावा. आणि हे ओव्हर झालेले आहे आणि धावसंख्या झाली ती 4. आणि पुढील सामन्यासाठी आपण 4 सेमीफायनल आहेत. त्यातले 3 ऑलरेडी सेमीफायनलमध्ये पोहोचले. ते आहेत गुरु नानक, लवर बॉईज, सुशांत 11. ह्या तिन्ही संघाच्या कर्णधारांनी स्टेज जवळ यायचे. ह्याच्यानंतर लॉट पाडणार. ह्या संघातील ह्या मॅचमधील जो सामना जिंकेल त्याचे कर्णधार. फक्त कर्णधारांनी इकडे यायचं स्टेज जवळ यायचे. बाकी कोणीही यायचं नाहीये. लवर बॉईज, सुशांत 11, गुरु हे 3 संघ सेमीफायनलमध्ये गेलेले आहेत ऑलरेडी. आणि हा मॅच मधला जो विनर असेल तो सेमीफायनलमध्ये होईल आणि त्याच्यानंतर लॉट ओढवण्यात येतील. त्यामुळे तिन्ही कर्णधारांना विनंती आपण स्टेजशी संपर्क साधायचा आहे. आणि दुसरी ओव्हर घेऊन येत आहेत ते सागर. खूपच बेधक मारा करतात ते. आणि सामोरे जाईल तो साहिल. धावसंख्या झाली ती 4 आणि जिंकण्यासाठी
12 बॉलमध्ये 22 धावांची आवश्यकता. सामना चालू करायचा आहे. पंच बाबू यांना विनंती. साहिल तयार, गोलंदाज देखील तयार. 12 चेंडू 22 धावा, अडीतडीचा सामना. बल्लाडाचा संघ आदर्श, तेवढाच बल्लाडाचा संघ श्री11 त्यांना 25 धावावरती रोखलेलं आहे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि चालू करायचं. आणि सामोरे जाईल तो साहिल, काय नाव आहे बॉलरचं, सागर. आणि हा पूर्णपणे थोडासा वाचलाय. विराट कोहलीला काय थ्रो करता आलेला नाही. 5 धावा, 1 चेंडू, 17 धावा, 21 धावांची गरज. 17 चेंडू 21 धावांची गरज. आर्यन मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच. आर्यन बघू आपल्या संघाला विजय मिळवून देत आहेत का. ज्या पद्धतीने श्री आदर्श मध्ये अनुभवी गोलंदाजांचा भरणा आहे खेळाडूंचा. 2 धावा काय रोखू शकले नाही. थोडंसं गचा क्षेत्ररक्षण म्हणता येईल ते आपल्याला, काही हरकत नाही. 2 चेंडू झालेले आहेत, 2 मध्ये 3 धावा आलेल्या आहेत. तिसरा चेंडू सामोरे जाईल तो आर्यन. आणि रिव्हर्स मारण्याच्या नादामध्ये पूर्णपणे बीट झालेले आहेत. निर्धाव चेंडू. 3 चेंडू 3 धावा आलेले आहेत. 9 चेंडू 19 धावांची गरज. आणि हा शॉर्ट बॉल टाकलेला आहे. बघूया कॅच होते का. हवेमध्ये बॉल अजून, आणि हा ड्रॉप, आणि खूपच गचाळ असं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा बघायला भेटते आपल्याला. ते पण आदर्श सारख्या बल्लाड असे संघामध्ये काही हरकत नाही, होत असतं. शॉर्ट बॉल टाकला होता. 2 धाव काय रोखलू पण नाही. 2 धावा. संघाची धाव संख्या पोहोचते ती 8. आणि पुन्हा एकदा पुकार तिन्ही संघांना. गुरु नानक, सुशांत 11, लवर बॉईज, कर्णधार, लवकरात लवकर स्टेजची संपर्क साधा. ही ओव्हर संपायच्या अगोदर आपल्याला लॉट पाडायचे आहेत, त्यामुळे तुम्ही या, परत वेळ जाईल. पूर्णपणे बीट झालेत आर्यन. सागरच्या बॉलिंगवर खूप सुंदर अशी बॉलिंग बघायला भेटते आपल्याला आदर्श 11 कडून. 1 to go. तेवढंच मार्गदर्शन करताना सतीश आपल्या नवीन गोलंदाजाला. शेवटचा चेंडू सागर यांचा, आणि हा टोलवलाय बॉल हवेमध्ये. बघूया किती, आणि हा जेल बाद झालेला आर्यन. चांगला कमबॅक विजय. सहा चेंडू 17 धावांची गरज. कंपल्सरी चेस आहे. आतापर्यंत सर्व संघांनी आम्हाला खूप सहकार्य केलंय आणि आम्ही अपेक्षा करतो की यापुढेही सहकार्य करावे. त्याचमुळे आम्ही वारंवार सांगत आलोय की तुमचे संघनायक कृपया इथे पाठवून द्या. गुरु नानक, श्री 11 आणि लवर बॉईज. सुशांत, माफ करा, सुशांत 11. शेवटची ओव्हर घेऊन येत आहेत ते आधी. बघूया, आपले 17 धावांची गरज असताना आधी यांना उतरवले मैदानात. बघूया ते धावा रोखतायत का. आणि स्ट्राईकवर आहेत ते साहिल. नॉन स्ट्राईकला फलंदाजाचं नाव ABC.
सचिन आणि पुन्हा एकदा टोलवला आहे आणि हा धाव स्कोर काय रोखू शकले नाही. 5 चेंडू 13 धावांची गरज. अटीतटीचा सामना आपल्याला गांधी मैदानमध्ये बघायला भेटतोय. बघूया काय होतंय शेवटच्या 5 चेंडूमध्ये. पुन्हा एकदा आधी तयार. स्ट्राईकवर आहे तो साहिल. किती धावसंख्या जमवतोय पुढच्या चेंडूवर. खूप सुंदर असा बॉलिंग आधी यांच्याकडून आणि पण एक धाव काय रोखू शकले नाही. 4 चेंडू 12 धावांची गरज. सचिन हे आता स्ट्राईकवर आलेले आहेत. धडाकेबाज फलंदाज. बघूया 4 चेंडू 12 धावा करतायत का. आधी पुन्हा एकदा तयार. 4 चेंडू 12 धावा. आणि हा अवंतर धावमध्ये भर वाईटच्या स्वरूपात. लवर बॉयज सिद्धांत आणि गुरुनानक तिन्ही संघाचे कर्णधार आम्हाला अजूनही दिसत नाही स्टेज जवळ. मला पुन्हा एकदा शेवटचा पुकार. ऑलरेडी 5:30 झालेले आहेत. पंचांनी आपला निर्णय कळवायचा आहे. कोण आउट आहे. निर्धाव चेंडू आहे ना. पंच आउट आहे सचिन यांच्या स्वरूपात. रनआउट बॅट्समन पाठवायचा आहे. डीजे आहेत गुरुनानकचे कर्णधार. धन्यवाद. सिद्धांत तिघे पण आलेले आहेत. आता सुशांत 11चे कर्णधार. 3 चेंडू बाकी आहेत शेवटचे. तीन चेंडू 15 धावा आणि शेवटचे 2 चेंडू शिल्लक. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत तरी त्वरित टाकून घ्यावेत. 2 चेंडू 10 धावांची गरज आहे. वेळ न घालवता पटकन खेळावे. पंचांना विनंती. वेळ न घालवता आपल्याला 5:30 झालेत. आपल्याला अजून सेमीफायनल आणि फायनलचे राऊंड खेळवायचे आहेत. त्यामुळे शेवटचे 2 चेंडू पटकन. आणि हा टोलला आहे पण किती धावा भेटत आहेत बघूया. 2 धाव काय रोखू शकले नाही. शेवटच्या चेंडूवर 8 धावांची गरज. 1 चेंडू 8 धावा. तिन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत इथे. शेवटच्या औपचारिकता बाकी. बघूया काय होतं. 1 चेंडू मध्ये 8 धावा. जो जिंकेल त्याचा कर्णधार. स्टेजशी संपर्क साधायचा लगेच. आपल्याला वेळ नाही घालवायचा. आणि हा वाईट. 1 चेंडू 7 धावांची आवश्यकता. याची नोंद घ्यायची. कंपल्सरी चेस करायचे. हॅलो सुशांत 11 डीजे. शेवटचा चेंडू आणि हा बीट झालाय पूर्णपणे साहिल. आणि हा सामना आदर्श 11चे योगेश कॅप्टन. डीजे